मी आलो तेव्हापासून मला शीतल दिसून नाही राहिली घरात. बाहेर पाहिलं हा? फोनही स्विच ऑफ दिसून राहिला तिचा. कुठं गेली कुठं नाही तर. आई माहित आहे का तुला शीतल कुठं गेली तर? दिसून नाही राहिलं ना. फोन लावला तर फोनही नाही तिचा आला चालू. कुठं गेली शीतल? घरीच तर होती. हा बापा तिच्या घरात पाय कुठं टिकते? पाय टिकाले गेली ना मायच्या घरी. मग आणि कपडे टाकून दिले तसेच धुवायचे आणि भांडे टाकून दिले तसेच. आ आणि मा भरोशावर टाकून दिले. मी ना घासले भांडे एवढे मोठे, कपडे धुतले मी ना. यायचीच आहे बापा ते ताईची. संध्याकाळी होऊन राहिली तरी यायची नाही. कधी येते कधी नाही तर. बापा गेली ना, मगानीच गेली. आपण आई मला विचारल्याशिवाय तर ते जात नाही हो तिच्या मायच्या घरी. जायचंही असलं तिले फोन करून सांगते मला. मी बाहेरही असलो ना तर मला फोन करून सांगते का मायच्या घरी आहो बा, मी मायच्या घरी जातो, तिकडंच येता बा मला घ्या आले, अशी सांगते न ते. आता आज कस काय तिनं बिना सांगितल्यानं गेली? बरं फोनही बंद आहे ना तिचा. मला काय विचारून राहिला तू? तुझी बायको कुठं गेली काय गेली तर मी काय त्या बायकोची राखण करत असतो काय? घरी तेवढेच काम आहे, मला दुसरे काम नाही. अहो पण तुम्ही दोघेच जणी घरी होत्या ना. शीतलही घरी होती आणि तूही घरी होती. आता तुला नाही विचारू तर कोणाला? बाहेरच्या लोकांना विचारणार आहे का मी? बरं मोबाईल स्विच ऑफ काऊन आहे तिचा? मला फोन करून सांगते ना ते. बाप्पा 2 दिवस नाही झाले लग्नाले तर बायकोला एवढा चांगला ओळखतो तू? मला फोन करून सांगते, मला फोन करून सांगते करते. असं तिच्या मायच्या घरी गी जा पाहुणे आहे का नाही तर तिथं जाय. तिथंच असं तिच्याशिवाय कुठं जाते ते? त्या बहीण महाबीन चबरच करत राहतं काय व? त्याला माहित असेल ना त्याची बायको फोन करून सांगत असेल तर. तुलेला शायनी ऐत होता. आ अहो मोबाईल बंद पडला असन तिचा. चार्जिंग गिर्जिंग नसन त्या पोरीचा मोबाईल तर बंद पडला असं. चार्जर घरीच आहे का तिथं वाला? जाऊन पाहिलं तिच्या मायच्या घराकडे जाऊन पाहिलं. बाबा इले विचारून राहिलो कुठं गेली बा म्हणून. हे मला उलटीच बोलते. आणि चार्जर इथं वाला इथंही बी आहे घरी. मायवाला चार्जर लागते तिच्या मोबाईलले आणि तिच्या मायच्या घरी चार्जर आहे. मग तिच्या मायच्या घरी गेली असती ते तर चार्जर लावलं नसतं का तिच्या मायच्या घरचं? मोबाईल असं स्विच ऑफ पडत नाही तिचा कधी. ते काही नाही काही मोबाईलवर पाहत राहते वेळ भेटला तर. ते मोबाईल स्विच ऑफ पडू देत नाही काही, लगेच लावते. स्विच ऑफ काऊन दिसून राहिला तिचा मोबाईल हे नाही समजून राहिलं मला. कामाला तर जात नाही, घरीच तर राहतो तू. मग त्या बायकोकडे तुझे लक्ष नाही का? कुठे गेला होता तू? रावल्यासोबत गेलता ना जिथे. रावल्यासोबत गेलता ना. लागलं का रे? झालं का रे काम तिकडलं त्यावाल्या ड्युटीचं? काय म्हणे तो साहेब? भेटला घेतला का त्या साहेबाले? त्यांनी नेलतं रावल्यान तुले? झालं काम झालं ते. तिथं लावून देऊन राहिला तो. डॉक्युमेंट्स दिले त्या साहेबाले. सर्व झालं. इंटरव्ह्यू घेतला त्यानं. बरा गेला इंटरव्ह्यू. तिथं लावून देऊन राहिला तो. लावून राहिला. उद्या परवा बोलून राहिले ते. उद्या नाही पण परवा बोलून मग ते लागलो हाव तिथं. लागला का रे? बरं झालं. त्या बहीण माय बिन तर किती पेमेंट भेटन रे तिकडं तुले? पेमेंट गिमेंट काय म्हणे? बाबा सुरुवातीला 13,000 रुपये म्हणून राहिले ते. 13,000 रुपये. नंतर मग चांगलं काम जर वाटलं मायावाला त्याईले, रिस्पॉन्स चांगला भेटला मायाकडून तर मग वाढ बनते. धीरे पहिल्या 13 दिले. बाकीच्या तरी 11, 10, 12 असं आहे. पण राहुलच्या ओळखीनं मला 13 देऊन राहिले ते. तर माझे डॉक्युमेंट्स पाहिले का नाही ते ना, तर मग मला 13 देऊन राहिले. चांगलं आहे काम गिम चांगलं आहे. फक्त गाडी नाही आहे माझ्याजवळ. गाडी कायले पाहिजे रे? गाडी मार्केटिंग आहे ना. बियाणं ठेवायला शेतकऱ्याला दाखवा लागते आणि त्याच्या इकडं व्हिजिट मारा लागते. त्याला समजावून सांगा लागते. आणि कुठं नेऊन द्यायचं असलं माल तर ते द्यावं लागते. लय इकडं जावं लागते दूर दूर. पेट्रोल पामनी थेट देते लोक. फक्त गाडी पाहिजे आपल्याला. लागलं ते चांगली गोष्ट झाली. गाडीचं पाहू का आहे का नाही तर पहिले त्या पोरीले पाहून ये. जाय तिच्या मायच्या घरी. जाय तिच्या मायच्या घरी. असं तर बोलून घेऊन ये इकडं तिले. मायच्या घरी कमी जात जाई म्हणा त्या पोरीले. उठलं सुटलं मायच्या घरी नको जात जाऊ म्हणा. बाबा जातच नाही ते. तिच्या मायच्या घरी मला विचारल्याशिवाय जात नाही ते. जातच नाही. म्हणून तर आईला विचारून राहिलो ना तर आई उलटीच बोलते. मला काय उलटी बोलते करून राहिला रे तू? जाय ना सटासट तिच्या मायच्या घरी पाय ना हाय का नाही तर. तिच्याशिवाय कुठं जाते ते? असं तिथंच जाय. जातो मी तिच्या मायच्या घरी चाललो आणि घेऊन येतो तिले. हो असं गिसन तिथंच म्हणा. पण स्विच ऑफ काऊन करून ठेवला मोबाईल ते नाही समजलं मला. जातो बरं मी. चल बरं मग लवकर चल. तुला फोन केला म्हणून मी आली. आम्हाला साडी पाहायची आहे नवी कोरी. आता उद्या वट सावित्री आहे ना वा. तर बुडीले काही दुकानावर बसवलं. चाल म्हटलं. पण तू कोणासाठी घेतो व? तू कोणासाठी साडी पाहून राहिली? शीतासाठी पाहतो म्हटलं. एक पैसे घेतले आहे सोबत. काल तिला ड्रेस घेतला का नाही त्याचे पैसे देऊन देतो. साडीचे राहू देतो. आता मायवाले वांग्याचे पैसे भेटले ना. वांगे तोडायला गेलती नाही का 4-5 दिवस. तर ते पैसे भेटले तर देऊन देतो ड्रेसचे पैसे. आणि साडी घेऊन घेतो 400-500 रुपये शीतलसाठी म्हटलं. आता जाता जाता
घेतो ना शीतलली, तिच्या घराकडून जातो ना, तिला घेतो. तिच्या पसंतीनं घेतलेली बरं ही शीतलच्या, नाही का? चंदी तर काही घेणार नाही सुनेले. तशी तर ते डसवट करते मायापुरीने, काय घेणं ते साडी, मीच घेतो म्हटलं तिले साडी. जे राग आहे ते बाजूला ठेवायला पाहिजे चंदानं. राग रागच्या ठिकाणी, पण जे जे रीतिरिवाज आहे, जे सण अजून आहे ते करायला पाहिजे ना बाई. एखादी साडी घेतली तर काय होते सुनेले. बाप्पा तेवढं समजलं असतं तर कायले राहिलं असतं हो बबिता. त्या दिवशी तिनं मारलं कायले असतं माया पोरीले, तुझी बहीण आडवी आली म्हणून चुपचाप बसली बाई मी बबिता. नाही तर असा राग आला होता का नाही मला तिचा, का खूपच राग. माय पोरगी जास्त बोलत नाही वा बबिता, आणि तिनं असा फायदा उचलाचा का मग. मामीची तर येतच आहे बाहेर, आणि बबिता मावशी सोबत जाणार आहे म्हणते ते साडी घ्यायला. जाता जाता शीतलली घेऊन जातो म्हणते, आणि लॉकही लावलं. आणि शीतल घरी असती तर लॉक कायले लावलं असतं याय ना. मला काही समजून नाही राहिलं कडे, शीतल कुठं गेली असं. हॅलो, त्या जवाई आला बाई इकडं, कायले आला तर पाय बरं, विचार बरं त्याले. तो पाय माग उभा आहे रोशन. बरं झालं तुम्ही आले तर जवाई. मी काय म्हटलं, शीतलली पाठवा बरं, वैद्याच्या घरी पाठवा, आम्ही दोघी तिकडच जातो. शीतलली पाठवा बरं तिकडं, साडी घेऊन देतो तिला एक. उद्या वट सावित्री आहे का नाही, तर आता नवीन नवीन पहिला असं आहे तिचावाला, तर घेऊन देतो म्हटलं मी. तर पाठवा बरं तिले वैद्याच्या घरी, आम्ही जातो तोपर्यंत. शीतल इथंही नाही आहे. शीतल गेली कुठं मग? मोबाईल स्विच ऑफ दिसते. काही आईसोबत झालं गेलं काही हिचं काही. शीतल आता कसं सांगू हिच्या आईले मी. हिची आई तर साडी घ्यायला चालली ना, मलाच म्हणून राहिली शीतलले पाठवा म्हणून तुम्ही. शीतल गेली कुठं? काय झालं बाप्पा रोशनले असं काऊन पाहून राहिली एकदम चकित. आज असं काय काय नवीन विचारलं खरं सासू नाही आले, असं काऊन करून राहिले. काऊन काय झालं जवाई? शीतलले पाठवा म्हटलं मी. तुमची आई येऊ देणार नाही का तिले? हो जी, येऊ नाही देणार. मी चालली म्हटलं वैद्याच्या घरी तिच्यासाठी साडी पाहिले, तर मी सोबत घेऊन जातो तिले, नाही तर मी येतो तुमच्या मायसोबत बोलाले काय म्हणते काय नाही. तर माय पोरीला काही साडी पाहिले नाही, नेऊ का मी? नाही नाही, तुम्ही तुमच्या पसंतीनं घेऊन घ्या मामीजी. तुम्ही तुमच्या पसंतीनं घ्या, ते तुमच्या आवडीनं घालते ते, तेवढं काही नाही. येतो मी, सांगतो तिला, सांगतो. येणार नाही ते आता, मी सांगतो. एवढ्या घाय भरल्यावानी काऊन बोलले कडे हे जवाई? काय झालं गेलं का घरी यायचं? शीतलले म्हणते मी पाठवत नाही म्हणते, तुम्ही तुमच्या पसंतीनं घेऊन या म्हणते. काही अर्धा एक तासही येऊ शकत नाही का माझ्यासोबत ते दुकानात? असे काऊन बोलले हे जवाई? काहीतरी झालं बाई यायच्या घरी. शीतल सोबत काही केलं तर नाही, नाही तर हिनं चंदीनं अजून ना तिच्या दरवाज्यात जाऊशाही वाटत नाही, तिचं तोंडही पाहूशा नाही वाटत चंदीचं तोंड पाहिले. चल पहिले आपण साडी घेऊन येऊ, मग पाहतो काय करायचं. तर मी जाऊन पाहतो चंदीच्या घरी. चाल व नवलू, चाल बरं. चल ना चल. आता का माया पोरीले मारलं ना बबिता ही ना चंदी ना, तर लय झोडपतो मी आता. त्या बहिणीचंही नाही ऐकत मी, पाहिजो लय झोडपणार मी ह्या चंदीले. हो दिलं ना चिपकून त्या भाले. बोलणं झालं ना आता साहेबासोबत, बोलणं झालं. उद्या नाही परवापासून तू जॉईन होणार आहे, परवापासून. पण त्याच्या गाडीचं कसं, गाडी नाही ना त्याच्याजवळ. त्या तो भाऊजी म्हणे आपला सूरज म्हणे मी देतो म्हणे एखादी महिना गाडी त्याले, आणि मग नंतर पाहू म्हणे गाडीचं काय तर. सध्याची माई गाडी चालवून म्हणे तू सूरज, असं म्हणत होता त्या दिवशी. तर दिलं ना आता, लावून झालं, त्याचे डॉक्युमेंट दिले, सर्व दिलं. परवापासून तो जॉईन होणार आहे. खूप मस्त केलं रे तू राहुल, खरंच खूप मस्त केलं. त्याला लागायलाच पाहिजे होता जॉब. त्या दिवशी शीतल खूपच रडत होती, पण तिचा फोन लागून नाही राहिला. आता मी फोन लावला ना तिला, तुझा फोन लागत नव्हता तर तिला लावला मी, तू उचलून नाही राहिला होता माझा फोन. तर मी म्हटलं तिला फोन करते आणि विचारते म्हटलं रोशनचं झालं का म्हणून काम. तर ती फोनच नाही उचलत आहे, म्हणजे फोन लागतच नाही आहे तिचावाला. स्विच ऑफच दाखवत आहे तिचा फोन. कामागी माता असून ती कामं करते ना आता. ते पहिले मायच्या घरी नव्हती करत, पण आता इकडं करताना दिसते ना कामं. आता मी असं काही गेलो होतो रोशनीच्या बोलवाले, तर कामच तर करताना दिसली ते मला. ते बोलली नाही माझ्यासोबत काही नाही, नाही तर कधी बी राहुल दादा करे. आज तर बापा सकाळी गेलो होतो माझ्याकडं पाहिलं फक्त, तिनं बोललं नाही. तिचे सासू होती चंदा काकूच्या समोर नाही बोलली ती काहीच. अरे राहुल, ती लग्नाच्या आधीच खूप घाबरत होती रोशनच्या आईला, मामीला माझ्या खूप घाबरत होती ती. अहो सोनम, कट्टर बना लागते तेव्हा कुठं चालते. गरीब याचा जमाना आहे का हा? गरीब जमाना नाही आहे, गरीब नाही राहिली परवडत या जमान्यात. कट्टर पाहिजे जशाल तसं. मग नाही बरोबर आहे तुझं वालं, पण ते का नाही आधीपासून घाबरते का नाही चंदा मामीला, त्याच्यामुळे. बाकी नाही कोणाला घाबरते, पण मामीला पहिलेपासून घाबरते. घाबरा नाही लागत सोनम, काय घाबरायचं आहे त्याच्यात? आई आली, मी ठेवतो पुन्हा, ठेवतो मी. आई आली बरं, नंतर बोलीन मी संध्याकाळी तुझ्यासोबत. मेंटल कुठला, आता कोणती संध्याकाळ राहिली रे तुझ्यासाठी?
7:30 वाजले हो. ठेवतो, मी बोलतो नंतर तुझ्यासोबत. आई येऊन राहिली. कुठं गेली आई तू? आपा किती ओढून राहिले. तुम्ही माय कुठं गेली, तुम्ही माय कुठं गेली करून? कुठं गेली होती तू? अरे बसली होती तिकडं. लागलं का रे ते पोरग रे आपला रोशन? लागलं. आतून नेलं होतं आणि त्याला सकाळी. लागलं का? झालं का काम त्याचं वालं? लागलं का त्याला? जॉब लागलं? दे रे लावून रे, दे रे. लावलं ना, झालं ना त्याचं काम. झालं ना, परवापासून जॉईंट इथं होऊन राहिला तो. झालं ना, त्याच्या मागे सांगितलं नाही का तू? नाही बाप्पा, तिकडं नाही गेली होती मी. तिकडं कायले गेलती? अरे ते बबिताच्या दुकानावर बसली होती थोडीशी. तिची बुडीच होती, ते काही होती नाही. तर तिला पैसे दिले उधार होते माझ्याकडे, तर भाजीपाल्याचे तिच्या सासूजवळ. आणि चालली आली, थोडा वेळ बसली तर मग आली ती बबिता. तिला सांगितलं पैसे दिले बा म्हणून. अरे मी काय म्हणलं, राणीच्या नवऱ्याचा फोन आलता रे. राणीला घेऊन जा म्हणते तो. त्याच्यावाल्या ड्युटीवर असर पडून राहिला म्हणते, 10 वेळा घरी या लागते म्हणते. तर राणीला घेऊन जा म्हणते तिकडं. म्हणते माय काही होत नाही म्हणते, कशानं काही होईन म्हणते एकटी राणी इकडं. तर हिच्यावर माया काही भरोसा आहे नाही म्हणते राणीवर. डबल तसं झालं तर म्हणून तिला घेऊन येतो म्हटलं इकडं. म्हणजे ते जवाईस आणून देणार आहे. तर येऊ देतो बा म्हटलं राणीला, आहे का नाही? आण ना, चांगली गोष्ट आहे. मग इकडं लक्ष तरी राहते आपलं. ना मग आण इकडंच राहिली असती सासूच्या घरी तर काय एवढं हे करावं लागलं असतं. आपण पाहिलं नाही का येताना आपल्याला खाली भेटली ती जवाई राणीचा नवरा, तर कसा नाराज होता. नाराज झाले. इले अक्कलच नाही ना राणीले थोडीशी बी. घेऊन ये तिले. कोणते जवाई आणून देणार आहे का? हो म्हणून राहिले होते जवाई 1-2 दिवसात आणून देतो म्हणे. बरं आहे ना, लक्ष राहते आपलं आलं नाही का. तिथं एकल कोणत्यासारखी एकटीच राहत असं, दरवाजे खिडक्या लावून. आणि काय तिचं त्या लेकरावर काय असर होईल. इथं मोकळे हवेत बरं नाही का. मी म्हणलं मग घेऊन या म्हणलं, आपलं लग्न घर आहे तर थोडंसं पाहिजे आपल्याला बी मग, आहे का नाही. तर घेऊन या म्हणलं. आणून राहिले वाटते जवाई, 1-2 दिवसात आणून देतो म्हणे. नाही घेऊन ये तिला, घेऊन ये. चांगली गोष्ट आहे. घेऊन ये. आली नाही ना तिला दिवस झाले तर. धोंड्याला तर आली नाही ते. नवरा नाही म्हणे तिचा तर आणा. चांगली गोष्ट आहे. आपा बोलून राहिली, तू चाय वाढून दे पाहिजे आपाले. जाय चाय वाढ. त्या बापही याचा आहे म्हणून थांबली. येते आता त्या बापही येते आणि बुड्याला देतो चाय मांडून. तू पेत काय? नाही म्हणलं नाही प्यायचं, आपल्याला दे मांडून तुझा. तरी मामीजी मी किती ऐकतो रोशनच्या आईचं. हर गोष्टीले टोमणे मारत राहते. लागत रोशनचे बाबा, ते बाबा काहीच नाही म्हणत मला त्याचा बी भेव लागे. पण ते बाबा चांगले आहे, ते मला बोलत नाही ओलीचे बी काही नाही. चरण भाऊ चांगले आहे, चरण भाऊचा काही वांदा नाही बाई. शीतल चरण चांगले आहे. तुले गाऊन मस्त झाला हो मायावाला. अहो घेतले ना तसेच आहे बिचारे, घालतच नाही. मी हिचावाला बाप मला घालूच देत नाही बिचारे. गाऊन घालतच नाही म्हणते. डगलं ते असेच म्हणते. माय लागे ड्रेस घालायचे आहे घाल म्हणते, गाऊन घालूच नको म्हणते. तसेच आहे पडलेले, घातलाच नाही एकही दिवस. एकच घेऊन पाहिला होता पहिले. घेऊन जाजो तू यो. तुले आवडला असन तर घेऊन जाजो. बरोबर झाला तुले. तुम्हाला लागन ना, तुम्ही घालत नाही का? तुम्हाला लागन ना, घाल जा तुम्ही. तुम्हाला चांगला दिसते ना मामीजी. काव्याच्या बाबाला आवडत नाही गाऊन. मी घेतला होता माय, घालीन बा म्हणलं तर घालूच देत नाही ते. म्हणून ठेवून दिला मी. म्हटलं एखाद्याला देऊन देईन म्हणलं. आता काही राहिला तर राहिलाच. आता तुले कपडे नव्हते ना घालाले तर गाऊन दिसला आहे तर घाल बाई. नवीनच आहे, मी घातलाच नाही हो, कोराच आहे बिलकुल. ठीक आहे मग घेऊन जाईन मी, घेऊन जाईन मामीजी. तसाही मला कलर आवडला हो. थोडी चांगली सून आहे बाई चंदाबाईची. बिलकुलच अक्कल नाही बाई, कसं वागायचं कसं नाही. तर घराच्या बाहेर हाकलून दिलं त्या पोरीले आणि एका शब्दात ऐकली बाई. एखादी असती दुसरी पोरगी तर तन मायच्या घरी गेली असती, झगडे लावून टाकले असते इकडले तिकडं आणि तिकडले इकडं. आपली माई भाषी रोशनीच असती तर तसं केलं असतं तिनं. आली नसती बाई माझ्यासोबत. चाल म्हटल्याबरोबर आली बाई हे पोरगी. किती चांगली पोरगी आहे बाई स्वभावले. आणि चंदाले अक्कलच नाही चंदाबाईले थोडीशी बी. सगळेच कामं करतो जी मामीजी, सगळेच कामं करतो मी. त्याला काही बोलायला चान्सच देत नाही. चुलीवर स्वयंपाक म्हणते तर मी चुलीवरही करतो लागेच. मी कधी केला नाही माझ्या आईच्या घरी चुलीवर स्वयंपाक, गॅसवरच केला लागेच. रोशनच्या घरी पाहिजे एवढं सामान नाही जेवढं माझ्या घरी आहे. माझ्या घरी तरी सगळ्याच गोष्टी आहे. वॉशिंग मशीन फ्रीज पासून सगळ्याच आहे. रोशनच्या घरी एवढं आहे बी नाही. तरी पण मी काही त्या जसं म्हणते तसंच करते. पण त्यावाल्या आई माय रागच करते. चंदा आई खूपच राग करते मायावाल्या. चिमटा घेतला मला केवढ्या जोरात कमरेली त्याईनं. एवढ्या जोरात चिमटा काढला. थांब तू थांब ना. यावेळेस अद्दलच घडू ना. त्याले समजलं पाहिजे काय असते बा म्हणून. अद्दलच घडवायची आहे यावेळेस बाई. उद्या वटसावित्री आहे बाई. तुले साडी माडी तर नसन व नाही आहे ना शीतल? नाही आईले घेऊन मागीन म्हणलं मी. एखादी साडी घेऊन मागीन म्हटलं आईले. म्हटलं रोशनजी जवळ पैसे नाही ना तर आईलेच घेऊन मागीन म्हटलं. पण इकडं आली ना आता मी.
निर्मला काकू म्हणते स्विच ऑफ खोलायचं नाही म्हणते, मोबाईल कोणासोबत बोलायचं नाही म्हणते, सांगायचंही नाही म्हणते मी इथं आहो म्हणून. दया अहो बसले का दोघेच्या दोघे व दया. निर्मला बाई ये ना, या आजी दरवाजा लावला का तुम्ही? दरवाजा लावला, मी दरवाजा लावून दिला होता, असा लोटून दिला होता. दरवाजा लावून दे ना थोडासा. लावला नाही का? येऊन बसकन कोणी घरात. अहो लावला, दरवाजा गिरवाजा लावला, मी कडी लावली दरवाजाची. साड्या कोणासाठी आणल्याची तुम्ही? दोन मस्त आहे जी साड्या तर. मस्त आणल्या निर्मला बाई. विकत आणल्या? कुठून आणल्याची? आम्ही विकतच आणल्या ना साड्या. कुठं फुकट देणार आहे माय आपल्याला? फुकट द्याले. अहो या ना आणल्या सूरजनं 2 साड्या. एक तिच्यासाठी आणली, आपल्या रोशनीसाठी, आणि एक मायासाठी आणली. तर मायासाठी आहे बाई साड्या. माझ्याजवळ लय साड्या आहे, मी काय आता शिवत बसत नाही. उद्या वटसावित्री आहे तर इले देतो म्हटलं एक. आपल्या शीतलसाठी आणली. ह्या 2 साड्यातून एक साडी पसंत कर बाई तू. शीतल घे बरं याच्यातली एक साडी. काकू कायले आणली जी साडी? जी राहू द्या लागत होतं. मी साडी कायले आणली तुम्ही? मला आईला घेऊन मागितली असती ना मी साडी. राहू द्या ना, रोशनीबाईसाठी राहू द्या. एक नाही एक तुम्ही घाल जा, राहू द्या ना. हो बाई सूरजले सांगितलं मी सर्व काही. तुले चिमटा घेतला, तुले बोलली, सर्व सांगितलं मी सूरजले. आणि सूरजले हे सांगितलं का तू इथं आहे म्हणून मामीच्या घरी, ह्यावल्या दयाच्या घरी. तर त्यानं हे 2 साड्या आणल्या का नाही, तर दरवाजातूनच माझ्याजवळ दिल्या. जाय म्हणे आई, तिले बहीण मानलं म्हणे, आता तिले साडी गिडी म्हणे. मग म्हणे चंदा मामी तर घेणार नाही म्हणे, आणि रोशन जवळही काही पैसे नसन म्हणे. तर मी 2 साड्या आणल्या म्हणे, तर याच्यातली एक दे म्हणे तिले. एक रोशनीसाठी आणजो म्हणे, आणि एक तिले दे म्हणे. तर पहिले तुले पसंत करायला लावली त्यानं. बहीण मानतो म्हणे मी, बायको जवळही नाही नेऊ दिल्या साड्या. दरवाजातूनच तुले आणाले पाठवलं त्यानं मला दाखवाले. काय बाई जवाई, खरंच बाई सूरजजी स्वभावाले मस्तच आहे जी. लस मस्त आहे बाई. एखाद्यासोबत नातं जोडलं तर पक्क कानी निभवते बाई. ते हडवा आहे व ते पोट्ट व लस हडवा आहे. त्याला लय दया येते बाई. हाय रागीट पण त्याले कानी लय दया येते. दया तुले सांगतो, पोट्ट मायवालं एवढं बी बेकार नाही आहे. मग रोशनीनं आता काय बोलू बाई, जाऊ दे. पाय बाई साडी याच्यातली. निर्मला बाई राहू द्या लागत होतं. मी माझ्याजवळची साडी दिली असती तिले. हाय माझ्याजवळ साड्या कोऱ्या, तर दिली असती मी. आता ढोंड्याले मला माझ्या मामा नाही घेतली आणि आई नाही घेतली, तर माझ्याजवळ होत्या. आता तेच गोष्ट करून राहिली होती साडीची हिच्यासोबत. राहू दे ना माय, माय पोरीसारखीच आहे ना ते बी. पोरीसारखी राहिली, आणली त्यानं बहीण म्हणून तर घे. पाय हो बाई याच्यातली एक घे बरं, मला पटकन घरी जायचं आहे. घे शीतल, हे वाली पिंक कलरची घे, मस्त वाटत आहे पिंक कलरची. पिंक कलरची ठेव. आणि ते वाली का नाही आपली राणी कलरची राहू दे रोशनीसाठी. रोशनीले चांगला दिसन तो कलर. हा पिंक कलरची तू घे, मस्त वाटून राहिली. पिंक कलरची ना मला आवडली. हे पिंक कलरची चांगली आहे. मस्त आहे. तिच्या जवळ आहे व रोशनी जवळ हे पिंक कलरच्या साड्या, गुलाबी कलरची. तू घे बाई हे गुलाबी कलर, मस्त वाटून राहिला. नाही चांगली वाटून राहिली म्हणा गुलाबी कलरची. माझ्याजवळ नाही का गोल्डन कलरचा ब्लाऊजही आहे, त्याच्यावाली ते किनारी आहे ना तसे. तर मग मी तेच ठेवतो. मग आवडली मला तशी बी मामी ही वाली साडी. दया मामी घे मग हे साडी घे बाई. आणि हे वाली राणी कलरची तिले कानी पनीर टाकून देऊन देतो. रोशनीले तिला सांगा लागन एकच साडी आणली. माझ्यासाठी काही आणली नाही म्हणा लागन. माझ्या जवळ लय साड्या आहे बाई. हे घे मग तू घे, हे वाली घे. चांगली वाटन, ते अंगावर मस्त वाटन. कल्ला गिल्ला ऐकू येऊन राहिला का निर्मला बाई? चंदाबाईच्या घरी हे शीतल दिसून नाही राहिली, तर रोशन आला असन ना घरी. रोशन जाताना दिसला बाईच्यावाल्या मायच्या घरी शीतलच्या. गायबच राहू दे सध्याच इले. जोपर्यंत चंदाले कानी अद्दल घडत नाही ना, तोपर्यंत इले बाहेरच काढायचं नाही. बया सापूनही म्हणायचं आम्हाला नाही माहीत म्हणून. हो तसंच करा लागन आता. तसं नाही तर कसं. दया चाल मग मी जातो घरी. सूरजले माहीत आहे बाई. त्याला सांगितलं मी ना सूरजले. त्याला माहीत आहे शीतल इथं आहे म्हणून. हो हो ठीक आहे ना. ठेगी नाही सांगत म्हणा कोणाले. शीतल ते अंगावर मस्त दिसन व साडी. लय चमकून राहिली. मस्त आहे कलर. खूपच सॉफ्ट आहे. मस्त मस्त वाटून राहिली बाई साडी.